नमस्कार, माझे नाव अर्जुन सचिन किनगे आहे। मी इयत्ता 7वी मध्ये आहे आणि सहकार विद्या मंदिर शाळेत शिकत आहे। मी बुलढाणा महाराष्ट्र येथे राहतो। आज संस्कृती संवर्धन संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेलो आहे। आज मी तुम्हाला चाणक्य नीतीमधले 2 श्लोक बोलून दाखवणार आहे व त्यांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला श्लोक, शनैर्यर्थः शनै पंथः शनै पर्वतम् आरुहेत शनै विद्या च धर्मश्च व्यायामाश्च शनै शनै। या श्लोकात आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपण कोणते काम हळूहळू केले पाहिजे आणि त्यांना वेळ दिला पाहिजे, म्हणजे त्याच्यात कोणती गडबड नाही होणार। शनै अर्थ, शनै म्हणजे हळूहळू, अर्थ या शब्दाचा अर्थ म्हणजे धन किंवा पैसे। आपण जे पण पैसे कमवतो ते आपण हळूहळू कमवले पाहिजे आणि त्यांना खर्च देखील हळूहळू केले पाहिजे। शनै पंथ, पंथ म्हणजे आपला मार्ग किंवा रस्ता, आपण हळूहळू प्रवास केला पाहिजे। शनै पर्वतम आरुहेत म्हणजे आपण पर्वत हळूहळू चढले पाहिजे। पुढे शनै विद्याच धर्मश्च म्हणजे आपण विद्या हळूहळू ग्रहण केली पाहिजे आणि धर्मचारण देखील हळूहळू केले पाहिजे। व्यायामाश्च शनै शनै म्हणजे आपण व्यायाम देखील हळूहळू केला पाहिजे, म्हणजे आपलं शरीर निरोगी राहणार आहे। या श्लोकात आपल्याला थोडक्यात हे सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे, त्या गोष्टीमध्ये कोणती गडबड नाही केली पाहिजे, म्हणजे की ती गोष्ट बरोबर पार पडेल। आता दुसरा श्लोक, सर्वमेव परित्यज्य शरीरम अनुपालयेत शरीरस्य प्रनष्टस्य सर्वमेव विनश्यति। या श्लोकात आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपण आपल्या जगातल्या गोष्टींचा, भौतिक सुखांचा त्याग केला पाहिजे आणि आपण आपल्या शरीराची बरोबर काळजी घेतली पाहिजे, त्याचे बरोबर पालनपोषण केले पाहिजे, म्हणजे की आपलं शरीर स्वस्थ राहते। या श्लोकात आपल्याला थोडक्यात हे सांगितलेलं आहे की आपण जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही तर आपण जे कमवलेले पैसे आणि जे पण आपले भौतिक सुख आहे ते आपल्या काहीच कामाचे नाही। धन्यवाद।